तू ही रे माझा मितवा या मालिकेत 23 आणि 24 जुलैला काय झाले ते आपण बघून घेऊ. अर्णवच्या खोलीत लावण्य येते. अर्णव थोडा टेन्शनमध्येच बसलेला असतो. लावण्य अचानक येते. मग तो तिला ओरडतो की तुला काही मॅनर्स नाही आहेत का. मग ती सांगते चल आपलं आता लग्न होणार आहे. इकडे ईश्वरी टेन्शनमध्ये असते. ती सतत इकडून तिकडे फिरत असते, कसले ना कसले विचार करत असते. तर तिला अर्णवचा भास होतो. अर्णव तिच्याशी बोलतो, तिच्याशी बोलते, असं तिला वेगवेगळे भास होतात. मग अचानक तिच्यासमोर नम्रता येते. मग ती अचानक दचकते. ती म्हणते नमुताई तू इकडे. नम्रता म्हणते मी इकडे तर अजून कोण असणार. इकडे लावण्य आणि मामी बोलत असतात. लावण्य सांगते की आपल्या आईला यायला जमणार नाही एंगेजमेंटला, कारण ती युरोपच्या बिझनेस टूरमध्ये बिझी आहे. मग मामी म्हणते की अगं वेडी, जर तुझी आई नाही आली तर एंगेजमेंट होऊ देणार नाही माझी सासूबाई. हे राजेश ऐकतो आणि तो म्हणतो यांचा जर साखरपुडा झाला नाही तर आपली इंदोरी जिलेबी आपल्यापासून लांब जाणार. काहीतरी करायला पाहिजे. यांचा साखरपुडा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. मग तो तिकडे जातो. लावण्याला कॉंग्रॅच्युलेट करतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही दोघं टेन्शनमध्ये दिसताय, काय झालं. ह्याने ऑलरेडी ऐकलेलं असतं तरी पण विचारतो. मग ती सांगते झालेला मॅटर की आई येऊ शकणार नाही असं. मग हा त्यांना सजेस्ट करतो की मामा मामी काका काकू दूरचे असले तरी पण. मग त्यांच्या लगेच लक्षात येतं. मग लावण्या कोणाला तरी ॲडजस्ट करते आपले मामा मामी बनवून रेडी करायला. मग त्या दिवशी सकाळी सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असतात. मामा मामी, लावण्या, अंजली, अर्णव, आजी. मग आजी म्हणते की साखरपुडा लावण्याची आई आल्यावरच करू, पण ह्या दोघांना खूप घाई असते. लावण्य म्हणते की माझी आई माझ्या मामी बाबांना पाठवते, मग आपण त्यांच्या सहमतीने एंगेजमेंट करून घेऊ. मग तेव्हा अंजली ओरडते अगं आजी कशाला मागे लागली आहेस एवढ्या घाईघाईने एंगेजमेंट करायला. मग अर्णव सांगतो प्लीज माझ्यामुळे कोणीही भांडू नका, माझ्यामुळे घरात वाद नको आहे, मला एंगेजमेंट मान्य आहे. हे ऐकून अंजलीला खूप त्रास होतो. मग त्या दोघांचा पण 2 दिवसानंतरच साखरपुडा ठरतो. लावण्य ईश्वरीच्या क्लाउड किचनवर येते आणि तिला सांगते की माझी आणि एयाची एंगेजमेंट ठरली आहे 2 दिवसावर. लावण्य म्हणते मी तुला इन्व्हाइट करायला आली आहे माझ्या आणि एआरच्या एंगेजमेंटला. इकडे अंजली रूममध्ये बसून एकटी रडत असते. राजेश तिकडून येतो. अगं अंजली काय झालं. त्याला ऑलरेडी सगळं माहीत असतं तरी पण ॲज युज्युअल तो नाटक करतो. अंजली काय झालं. मग ती सांगते की हे घरात जे काही चाललं ते मला अजिबात पटत नाही. वरून चिंटू स्वतःच्या मनाविरुद्ध लग्नाला तयार झाला आहे, ते पण मला अजिबात आवडत नाही. असं बोलता बोलता तिकडे दुधाचं ग्लास असतं, तो राकेश त्यात कसले तरी ड्रॉप्स टाकतो आणि अंजलीला प्यायला देतो ते दूध. इकडे अर्णव ईश्वरीच्या क्लाउड किचनवर जातो आणि ईश्वरी म्हणते सर तुम्ही इकडे, म्हणजे तुम्ही बिझी असतात, तुम्हाला यायला टाईम कसा मिळाला. म्हणजे असे दोघे फॉर्मल बोलतात. मग अर्णव म्हणतो की हीच वेळ आहे, म्हणजे मला जे सांगायचं आहे ते मी बोलून टाकतो. मग ती त्याला कॉफी देते आणि मग दोघे बोलत बसतात. अर्णव म्हणतो की एंगेजमेंट. ईश्वरी लगेच म्हणते हो सर, सगाई ठरली आहे आमची, माझी आणि राकेशजींची. तो स्वतःबद्दल सांगत असतो आणि ही आपल्याबद्दलच बोलून मोकळी होते. मग त्याला अजून वाईट वाटतं. तो तिला विचारतो की तू हॅप्पी आहेस ना. ईश्वरी म्हणते माझ्या हॅप्पी असण्याचा आणि तुमचा काय संबंध सर. मग अर्णव म्हणतो नाही मला विचारायला पाहिजे, मी तुझा एक चांगला मित्र आहे. मग ईश्वरी धडाधडा बोलून टाकते सर 2 दिवसापूर्वी अचानक माझं लग्न ठरलं. माझ्या मनात इतका गोंधळ होता, मला तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्ही काय फोन उचलत नव्हता काय, तेव्हा माझा हा मित्र कुठे होता. मग अर्णव सॉरी म्हणतो तिला, पण तरी पण एकदा विचारतो की खरंच तू ह्या राकेशसोबत हॅप्पी राहू शकशील. मग ती सांगते की माझ्या आईबाबांनी ठरवलं आहे आणि लग्न तर कधी ना कधी करायचंच आहे सर, सो मी हॅपी आहे. आता पुढच्या भागात असं होतं की दोघांचे साखरपुडे दुसऱ्या दिवशी 10 वाजता ठरतात. आता राकेश कुठे पोचतो ते आपण बघू.